सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका महिला आरोपीला अटक करून 2,30,000चा मुद्देमाल हस्तगत केला। मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक महिला आरोपीला अटक करून स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलिसांच्या पथकानं 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। या गुन्ह्यातील फिर्यादी हा सन 2024 मध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडील फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानं तो सोलापूर जिल्हा कारागृहात होता। तिथं त्याची रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजित उर्फ काळ्या सुरेश पवार हा सुद्धा सोलापूर जिल्हा कारागृहात असल्यानं त्या दोघांची कारागृहात ओळख झाली होती। त्या दोघांची चालू महिन्यात कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ते दोघे मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात आले होते। दरम्यान अजित उर्फ काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढा यानं फिर्यादीला वारंवार मोबाईलवरून संपर्क साधून माझी सोलापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे, त्यांना सांगून तुझं केसमधून नाव काढून टाकू, तू मला भेटायला ये असं सांगितलं होतं। त्यामुळे 9 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सिक्वेरा आणि त्याच्यासोबत एक महिला असे दोघेजण अजित उर्फ काळ्या पवार याला भेटण्यासाठी त्यानं दिलेल्या लोकेशनप्रमाणे दोघेजण ब्रह्मपुरी शिवारातील हॉटेल उपसरपंच याच्या पाठीमागं मुंडेवाडी जाणाऱ्या रोडवर निर्जन स्थळी आल्यानंतर अजित उर्फ काळ्या पवार आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी फिर्यादी तसंच त्याची मैत्रीण यांना शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्याजवळील रोख रक्कम 2,50,000 रुपये आणि मैत्रिणीच्या गळ्यातील एक सोन्याची चेन, फिर्यादीच्या गळ्यातील एक चांदीची चेन असा एकूण 3,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीनं काढून घेतला। यावरून ग्लेन पर्सी सिक्वेरा वय 48 राहणार कल्याण डोंबिवली जिल्हा ठाणे यांनी फिर्याद दिल्यानं मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं माहिती मिळवली की अजित उर्फ काळ्या सुरेश पवार याच्याबरोबर त्याची पत्नी सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार ही सुद्धा असून ते सध्या मौजे नंदूर येथील राहत्या घरी आले आहेत। त्यावरून तिथं जाऊन सुप्रिया अजित उर्फ काळ्या पवार वय 35 राहणार नंदूर ही मिळून आल्यानं तिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादीबरोबर माझ्या पतीची जेलमध्ये ओळख झाली होती। माझा पती अजित उर्फ काळ्या, मी स्वतः आणि रणवीर मिरज तालुका सांगली अशा तिघांनी मिळून फिर्यादीला मोबाईलद्वारे संपर्क साधून त्याला त्याच्या गुन्ह्याच्या कामी मदत करतो असं सांगून त्याला बोलावून घेऊन त्याच्याकडील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने बळजबरीनं काढून घेतल्याचं सांगितलं। या गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी रोख 1,75,000 रुपये आणि 50,000 रुपये किमतीची सोन्याची चेन, 5,000 रुपये किमतीची चांदीची चेन असा एकूण 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्याचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, चालक सतीश बुरकुल त्याचबरोबर मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनकर श्रीकांत देवकते यांनी बजावली।